श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, सोय भक्त प्रारब्ध घडवे ही माय. आज्ञेविना काळही ना नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. अशक्य हि शक्य करतील स्वामी, उगाची भीतोसी भय हे पळू दे. वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य हि शक्य करतील स्वामी, खरा होई जागा श्रद्धे सहित. कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त, आठव कितीदा दिली त्यांनीच साथ. नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य हि शक्य करतील स्वामी, विभूती नमन नाम ध्यानार्दी तीर्थ. स्वामीच या पंचप्राणामृतात, हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती. न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून श्री स्वामी समर्थ या ग्रंथाला सुरुवात करूया. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यत्रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडीसाखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती, स्वामी सानिध्य पातले. अजानुबाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढ चरण धरी येले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद न मायेपोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्याशी. अवश्य म्हणून तयासी बाळाप्पा तेव्हा चालले. या समये श्री समर्थ असती नृपमंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वरी बिरावडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठण, षटकर्माते आचरण, घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य. माध्यानी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामींजवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी, मग यावे बिराड्यावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. ऐशे प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी, आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवेकरी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होते सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे पाहुनी बाळाप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरून चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाच्या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी. भोग भोगेला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून. विष त्याते निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळाप्पासे यावे मरण. विष दिले कानोल्यातून, पडले आज बाहेर.
स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयाने महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवे कारणे. हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगुनी बाळापासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती परी बाळाप्पाच्या चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य यापरी चिठ्ठ्या लिहित बाळाप्पा प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचुनी न करावेची पूजन ते माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी दारा पुत्र सोडून देशे आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती जावी आज्ञा होईल तैशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावायची बाळाप्पा. ऐसे ऐकूनी समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीत असे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी समर्थ न देते आज्ञेसी तरी टाकूनी चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणूनी अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहूनी उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उठली सत्वरी तेथे येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृतकथा संमत सदा प्रेमळ परिसुत 12 अध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांपरमस्तु. अध्याय 12 पूर्ण मराठी अर्थ. गणेशाला वंदन असो. जगाचा उद्धार करण्यासाठी आणि पृथ्वीवरील पापांचा भार कमी करण्यासाठी परमेश्वर वारंवार नानाविध वेगवेगळे अवतार घेतो. भक्तांना संकटमुक्त करण्यासाठी अक्कलकोटमध्ये श्री दत्तात्रेय संन्यासी यती रूपात प्रगट झाले तेच आपले समर्थ स्वामी महाराज होते. मागील अध्यायाच्या शेवटी आपण पाहिले की बाळाप्पा अक्कलकोटला आले. ते पवित्र शहर पाहिल्यावर त्यांच्या मनात आनंदाचे भरते आले. त्या दिवशी स्वामी समर्थ खास बागेत बसले होते. तिथे खूप मोठी जत्रा भरली होती. स्वामींच्या दर्शनासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. स्वामींच्या दर्शनाची तीव्र ओढ असल्याने हातात खडीसाखर घेऊन बाळाप्पांनी त्या गर्दीत प्रवेश केला आणि ते स्वामींच्या जवळ पोहोचले. स्वामींचे ते हसरे आणि तेजस्वी रूप पाहून बाळाप्पांनी धावत त्यांचे पाय घट्ट धरले. चरणावर मस्तक ठेवले. स्वामींच्या पायांची मिठी सोडल्यानंतर बाळाप्पांच्या मनात ब्रह्मांडाचा आनंद दाटून आला आणि त्यांच्या ओठातून स्वामींची स्तुती करणारी स्तोत्रे बाहेर पडू लागली. बाळाप्पा जमिनीवर नतमस्तक झाले होते. त्यानंतर स्वामींनी एक विचित्र लीला केली आणि तिथल्या सर्व झाडांना प्रेमाने मिठी मारली. या कृतीतून त्यांनी बाळाप्पावरील आपले प्रेम व्यक्त केले. बाळाप्पांसोबत एक जहागीरदार आले होते. ते आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी बिराडावर होते. त्यांनी स्वयंपाक तयार केला आणि ते म्हणाले की आधी दर्शन घेऊन येऊ. त्यांनी बाळाप्पाला सांगितले की हा नैवेद्य स्वामींना अर्पण करा हो. असे म्हणून बाळाप्पा नैवेद्य घेऊन स्वामींकडे निघाले. त्यावेळी स्वामी समर्थ राजवाड्यात होते. तिथे राजाच्या आज्ञेशिवाय कोणालाही प्रवेश मिळत नसे. वाटेत अडवल्यामुळे बाळाप्पा परत फिरले आणि आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आले. तिथेच त्यांनी तो नैवेद्य अर्पण केला आणि मग भोजन केले. बाळाप्पांचा रोजचा नियम असा होता, सकाळी लवकर उठणे, आपली नित्यकर्मे उरकणे आणि स्वामींचे दर्शन घेऊन जपाला बसणे. त्यांचे उपास्य दैवत शंकर होते. त्यांची ते रोज पूजा करत. दुपारी सूर्य डोक्यावर आला की ते आपला जप आणि अनुष्ठान पूर्ण करत. त्यानंतर हातात झोळी घेऊन ते स्वामींकडे येत, चरणांवर डोके ठेवत आणि मग भिक्षा मागण्यासाठी निघत. 5 घरातून भिक्षा मागून ते परत येत आणि त्या भिक्षेत जी काही कोरडी भाकर आणि भाजी मिळे त्यातच आपले पोट भरत. पुन्हा स्वामींचे दर्शन घेऊन ते अनुष्ठाला बसत. अशा कडक नियमाने ते अक्कलकोटमध्ये राहू लागले. चोळापणसह अनेक सेवेकरी स्वामींच्या सेवेत होते, पण त्या काळात सुंदराबाई ही मुख्य सेवेकरी म्हणून सर्व व्यवस्था पाहत असे. एके दिवशी सुंदराबाईंनी बाळाप्पांना सांगितले की तुम्ही आनंदाने स्वामींच्या सेवेत सहभागी व्हावे. तिथे अनेक सेवेकरी होते, पण सुंदराबाई प्रमुख होती. सर्व कारभार आणि व्यवस्था तिच्याच हातात होती. त्यामुळे सेवेकऱ्यांमध्ये वारंवार भांडणे होत असत, ज्याचा परिणाम स्वामींच्या सेवेतील व्यवस्थेवर होत होता. हे पाहून बाळाप्पांनी विविध युक्त्या वापरून सेवेकऱ्यांमधली भांडणे मिटवली आणि सर्वांना एकचित्त केले.
बाळाप्पांची निष्काम भक्ती पाहून स्वामींना खूप समाधान वाटले. बाळाप्पाही मनात दृढ श्रद्धा ठेवून आनंदाने सेवा करू लागले. काही दिवस गेल्यावर बाळाप्पाच्या शरीराला एक गंभीर आजार झाला. त्यामुळे त्यांना रात्रंदिवस अजिबात चैन पडत नसे. काही दिवस हा त्रास सहन केल्यावर एके दिवशी त्यांच्या बेंबीतून कागदाची एक पुडी बाहेर पडली. ती उघडून पाहिली असता त्यात विष सापडले. पूर्वी कोणीतरी कृतघ्न माणसाने बाळाप्पांना मारण्यासाठी अन्नातून विष दिले होते. हे स्वामींच्या कृपेने आज शरीराबाहेर पडले. स्वामींच्या कृपेमुळेच हे विष आजवर त्यांच्या पोटात सुरक्षित गुप्त राहिले होते, कारण त्यांच्या हातून सद्गुरूंची सेवा घडणे विधिलिखित होते. बाळाप्पा प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा करून मगच स्वामींच्या सेवेला येत असत. हे पाहून सुंदराबाईंनी स्वामींना विनंती केली की तुम्ही बाळाप्पांना शंकराची पूजा करण्यास रोखावे. सुंदराबाईच्या सांगण्यावरून स्वामींनी बाळाप्पांना तशी आज्ञा दिली. पण बाळाप्पांच्या मनाला हे पटत नव्हते. त्यांना वाटले की सुंदराबाईच्या हट्टापायी स्वामींनी ही आज्ञा दिली आहे हे पूर्ण सत्य नसून स्वामी माझी गंमत करत असावेत. पूजा करणे योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी बाळाप्पांनी चिठ्ठ्या टाकून देवाचा कौल घेण्याचे ठरवले. त्यांनी एका चिठ्ठीत उचलली तेव्हा त्यात पूजा करू नये असे लिहिले होते. तेव्हा बाळाप्पांचा सर्व संभ्रम दूर झाला आणि त्यांनी स्वामींची आज्ञा सावध्य मानली. हे सर्व श्रीपाद भटजी नावाचा माणूस पाहत होता. श्रीपाद भटजी बाळाप्पांना म्हणाले, तुम्ही तुमचे घर, पत्नी आणि मुले सोडून इथे येऊन राहिलात. इथे असल्याने आमचे नुकसान होत आहे. असे टोमणे ऐकल्यावर बाळाप्पांना खूप वाईट वाटले आणि ते दुःखी झाले. बाळाप्पा स्वामींकडे गेले आणि म्हणाले, मला गावी जाण्याची आज्ञा द्या. तसेच त्यांनी श्रीपाद भट्टांना सांगितले की स्वामींनी मला जाण्याची आज्ञा द्यावी, अशी काहीतरी युक्ती करा. श्रीपाद भटजींनी स्वामींना विचारले की बाळाप्पांना त्यांच्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी गावी जायचे आहे. हे ऐकून स्वामींना हसू आले. बाळाप्पा इथे राहूनच रोज त्यांच्या कुलदेवतेचे दर्शन घेत आहेत, म्हणजे स्वामीच त्यांचे कुलदैवत आहेत. श्रीपाद बाळाप्पांना म्हणाला की स्वामी परवानगी देत नाहीत तर आपण पुन्हा चिठ्ठ्या टाकून पाहूया. श्रीपाद भट्टाचे कपट न समजल्यामुळे बाळाप्पांनी होकार दिला. दोघांनी 2 चिठ्ठ्या लिहून टाकल्या. श्रीपाद भट्टाने घाईने चिठ्ठी उचलली, पण त्यात इथेच राहून सेवा चाकरी कर असे लिहिले होते. बाळाप्पांची स्वामींच्या चरणी अढळ भक्ती होती. मग दयाळू स्वामी त्यांना आपल्यापासून दूर कसे बरं जाऊ देतील. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांच्या चरित्रातील हा 12वा अध्याय इथेच पूर्ण झाला. हे स्वामीचरणी अर्पण असो. श्री स्वामी समर्थ.